welcome to Scholarship Guidance Center. I am Anil Doshi and today's topic is 10th Maths 1, topic number 5, probability. Now see, probability, okay? In that probability, first introduction. What is meant by sample space and event, okay? Then probability of an event. What is meant by event, okay? That is, what is that? First introduction. Now probability means it may be, okay? It may be, it is possible or impossible. That means 50-50, बरोबर. आपण जर नाणं वर घेतलं तर काय पॉसिबिलिटी असते? 50% पॉसिबिलिटी इज हेड. हेड म्हणजे माहिती आहे ना, 50% पॉसिबिलिटी ऑफ हेड अँड 50% पॉसिबिलिटी ऑफ टेल, ओके. म्हणजे एकतर हेड पडेल किंवा काय पडेल, टेल पडेल. त्याला आपण काय बोलतो? प्रोबॅबिलिटी. म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात शक्यता. काय बोलायचं? शक्यता. लक्षात ठेवा. हां. नाउ सी, इन ॲडजॉइनिंग पिक्चर शोज अ टॉस बिफोर अ क्रिकेट मॅच. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? आता पॉसिबिलिटी काय असतील? एकतर काय पडेल? पॉसिबिलिटीज आयदर इट इज हेड और टेल. दॅट मीन्स सो देअर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? 2 पॉसिबिलिटीज. किती पॉसिबिलिटी असतील तिथे? फक्त 2 पॉसिबिलिटी असतील. एक तर काय पडेल? हेड किंवा काय पडणार आहे? टेल. अशा 2 पॉसिबिलिटी येतील. देन हिअर, लेट ईच स्टुडंट्स इन अ क्लास टॉस अ कॉइन वन्स. व्हॉट विल यू गेट? आता क्लासमधल्या प्रत्येक मुलाला आपण काय केलं? कॉइन टॉस करायला दिला. तर आपल्याला काय दिसते? नंबर ऑफ स्टुडंट्स. हेड. हेड किती ना? तुमच्या क्लासमध्ये सपोज 60 स्टुडंट्स आहेत असं आपण मानलं. किती मानले? 60 स्टुडंट्स. तर काय होणार? हेड त्याच्यामधल्या समजा 40 स्टुडंट्सला मग हेड आला, बरोबर. तर टेल किती स्टुडंट्सला येईल? 20 येईल, बरोबर. सपोज 20 स्टुडंट्सला हेड आला तर टेल कितीला येणार? 40ला येणार, बरोबर. म्हणजे प्रोबॅबिलिटी आपण सांगू शकत नाही किती मुलांना किती काय काय पडेल, बरोबर आहे का. पण आपण पॉसिबिलिटी सांगू शकतो, ओके. नाउ ॲक्टिव्हिटी 2 काय बघा. आस्क ईच स्टुडंट्स टू टॉस द सेम कॉइन ट्वाईस. व्हॉट आर द पॉसिबिलिटी? म्हणजे प्रत्येक मुलाला हा एक कॉइन किती वेळा टॉस करायला सांगितला? 2 वेळा. तर आता हे HH, HT, TH आणि TT हे कसं लिहिलं ते आधी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. याची कसं ट्रिक काय आहे ती बघा. ट्रिक कशी माझी बघा. पहिली H, राईट H. बघा मी काय सांगतोय. H लिहायचा. देन वी हॅव टू राईट T अँड T. बघा फर्स्ट स्टेप, माय फर्स्ट स्टेप इज राईट HH, TT. लक्षात आलं. देन सेकंड स्टेपला काय करायचं जरा लक्ष द्या. इथे हा HH आहे तसं लिहून देतो मी. बघा HH. देन युअर TT ॲज इट इज. HH TT ॲज इट इज. आता काय करायचं जरा लक्ष द्या. इथे काय करायचं बघा. काय लिहायचं? H. इथे लिहायचा T, ओके. इथे लिहायचा H आणि इथे लिहायचा T. बघा मी काय लिहिलं सेकंड स्टेपला. बघा मी इथे हिंट सांगतो. माय हिंट इज HT, HT. बघा हिंट काय म्हणजे मी काय लिहिलं? HT, HT. बघा HT, HT. बघा हे बरोबर आलं का? HH, HH, HT, HT, TH, TH अँड TT, TT. ट्रिक कळली. ट्रिक काय माझी? फर्स्ट वी हॅव टू राईट HH, TT. देन राईट HT, HT. दॅट्स द ट्रिक. मग ते नंबर ऑफ स्टुडंट्स मिळतात बघा. किती आहेत तुमचे? 60 आहेत. हे समजा 15 येऊ शकतात. हे 15, हे सपोज 15 आणि हे पण 15 येऊ शकतात, बरोबर. काय पण येईल पॉसिबिलिटी असं सांगू नाही शकत आपण. ॲक्टिव्हिटी 3. नाउ थ्रो अ डाय वन्स. व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज ऑफ गेटिंग डॉट्स ऑन द अप्पर फेस. आता एकदाच फेकला तर डॉट किती येणार? एकतर फर्स्ट येईल, 2 येतील, 3 येतील, 4 येतील, 5 येतील किंवा 6 येतील, ओके. अ कार्ड इज थ्रोन रँडमली फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड प्लेइंग कार्ड्स. म्हणजे कार्ड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पत्ते खेळतात ते माहिती आहे ना. तर ते जर आपण पिसले चांगले, वेल शफल्ड म्हणजे चांगले पिसले, तर टोटल कार्ड किती असतात सांगा? 52. हां, या 52ला बोलतात NS. काय बोलायचं? सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस बोलतात. ते किती आहेत आपल्याकडे? 52 कार्ड्स आहेत. कसं लिहायचं बघा? NS इज इक्वल्स टू 52. लक्षात ठेवा.
आता ह्या 52मध्ये 26 आर ऑफ रेड कार्ड्स अँड 26 आर ऑफ ब्लॅक कार्ड्स. 26 रेड असतात, 26 ब्लॅक असतात. त्याच्यामध्ये 13 आहेत ते हार्ड कार्ड्स आहेत, म्हणजे असे दिसतात. माहीत आहे ना, त्याला बदाम म्हणतात तुम्ही मराठीमध्ये, बदाम. 13 असतात ते डायमंड असतात, त्याला काय बोलतात, चौकट. देन 13 असतात ते क्लब असतात, क्लबला काय बोलतात मराठीमध्ये, किल्वर. आणि 13 असतात ते स्पेड असतात, स्पेडला काय बोलता तुम्ही, इस्पिक ना, बरोबर का. म्हणजे 13 हार्ड कार्ड्स, 13 डायमंड, 13 क्लब अँड 13 स्पेड. नंतर हा जो आहे याला काय म्हणतात, फर्स्ट नंबर, एक्का म्हणता, बरोबर का तुम्ही. हां, आता त्याच्यामध्ये काय काय असतं बघा. 13 कार्डमध्ये एक किंग असतो, बरोबर, राजाचं चित्र असतं, तो क्वीन असते एक, आणि एक जॅक असतो, बरोबर. किंग एक असतो, क्वीन असतो आणि जॅक असतो. म्हणजे टोटल किंग किती झाले बघा, 1 2 3 4. टोटल किती किंग असतात, 4 किंग. ओके, 4 किंग. ते देअर आर 4 किंग, 4 क्वीन अँड 4 जॅक. आणि बाकी सगळे 1 to 10 पर्यंत 4 4 4 4 असे असतात, लक्षात घ्या. किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड्स. यांना फेस कार्ड का म्हणायचं, त्याच्यावर काय असतं, फेस असतं, म्हणून त्याला बोलायचं फेस कार्ड. कळलं का. हां, इन ईच पॅक ऑफ कार्ड देर आर 4 कार्ड्स ऑफ किंग, 4 कार्ड्स ऑफ क्वीन अँड 4 कार्ड्स ऑफ जॅक. हे इम्पॉर्टंट आहे इथून इथपर्यंत. दस टोटल फेस कार्ड्स आर 12. फेस कार्ड किती आहे, 12. ओके. आता हा एक काय बघा, एक ऑफ स्पेड, एक ऑफ हार्ट, एक ऑफ क्लब अँड एक ऑफ डायमंड. इक्वली लाईकली आउटकम्स इफ अ डाय इज थ्रोन. डाय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, ते महाभारतामध्ये बघा असं ठोकळा असायचा, माहिती आहे का, आणि त्याच्यावर असे 1 to 6 अंकले असायचे, बरोबर. त्याला काय बोलतात, दॅट इज डाय. हा डाय असा टाकतात तेव्हा त्याच्यावर अंक किती असतात, फ्रॉम 1 to 6 असतात, बरोबर. याच्यावर लेटर, बरोबर. हां, लुडो, बरोबर. त्याच्यावर 1 to 6 लेटर असतात. एकतर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 पडेल किंवा 6 पडेल. 6 ही सगळ्यात जास्त मोठी संख्या मानली जाते, बरोबर. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे बघा, आता 5.1 जो आहे तो आहे हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर. हे नंतर बघूया आपण. बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स पॉसिबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड आउटकम इज मोर. याच्यामध्ये मोर असेल का, नाही. कशामध्ये असणार, याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 आहे. ओके. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, मी आत्ता सांगितलं तुम्हाला. टोटल किती नंबर असतात त्याला काय बोलतात, सॅम्पल स्पेस. आणि इट इज डिनोटेड बाय एस ऑर ओमेगा. हे लेटर आहे ना, याला ओमेगा बोलायचं. काय बोलायचं, ओमेगा. सायन्समध्ये तुम्ही ओहम बोलता ना, बरोबर का. मॅथ्समध्ये काय बोलायचं, ओमेगा. ईच एलिमेंट ऑफ सॅम्पल स्पेस इज कॉल्ड सॅम्पल पॉईंट. एका प्रत्येक एलिमेंटला काय बोलायचं, सॅम्पल पॉईंट. हां, इफ एन एस इज फायनाईट देन सॅम्पल स्पेस इज सेड टू बी फायनाईट सॅम्पल स्पेस. एन एसची व्हॅल्यू जर का फायनाईट असेल तर त्याला काय बोलायचं, फायनाईट सॅम्पल स्पेस. त्यानंतर आपण जाऊया बघा, रँडम एक्सपेरिमेंट. इथे बघा, रँडम एक्सपेरिमेंट इज 1 कॉइन इज टॉस. म्हणजे एक जर कॉइन आपण टॉस केला, बरोबर. 1 कॉइन इज टॉस, either we get head or tail, and therefore this S is known as sample space, and these are elements of sample space. Okay, H and T. आता NS means number of elements. What N stands for? N stands for number of elements in sample space. किती एलिमेंट आहेत, 2 आहेत. आता if 2 coins are tossed, then how many possibility are there? आयदर HH म्हणजे एका कॉईनवर H, दुसऱ्यावर H येईल, एकावर H येईल, हेड येईल, एकावर टेल येईल, एकावर टेल, एकावर हेड, आणि टेल. आता हे कसं लिहायचं, मगाशी मी सांगितलं होतं. काय सांगितली होती मेथड आठवते का, कसं लिहायचं, H आठवते, HH TT, बरोबर, असं लिहायचं. त्यानंतर काय सांगितलं होतं, HT. मेथड कळली बघा. पहिली HH TT, then HT. For this trick is, first step is we have to write here, H
H H and H, 4 times H, okay. Then 4 times T, T T T and T. हे कळलं नक्की? हो. कळलं? देन थर्ड ट्रिक कळली का नक्की? यश काय ट्रिक काय सांगा? पहिलं काय लिहायचं? एच 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 एच, देन टी 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 टी, देन एच एच टी टी एच एच टी टी, देन एच टी एच टी एच टी एच टी. बरोबर? कळलं नक्की ट्रिक कशी लिहायची? हे लिहून टाका लगेच कसं केलं आपण कंबाईन. ते पण नोटबुकमध्ये काय करा, 4 स्टेपला लिहा आहे म्हणजे कळेल. तिघांना कंबाईन केलं त्या 4 स्टेप लिहिली. कळलं का? हे कुठे लिहाल तुम्ही? स्टेप नंबर 4. ओंकार कळलं का नक्की? हो सर. हां, 4 स्टेप लिहा. झालं का लिहून? काय रे ओंकार, झालं का? हो. पुढचं घेऊ आता मग. ठीक आहे, याला कट करूया. Two dice are thrown, then possibilities are 1 1, 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6, 2 1, 2 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6, then 3 1, 3 2, 3 3, 3 4, 3 5, 3 6, then 4 1, 4 2, 4 3, 4 4, 4 5, 4 6, then 5 1, 5 2, 5 3, 5 4, 5 5 and 5 6, then 6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5 and 6 6. That is total possibilities are 36 here. 6 6 6 6 6 6 6 6 are 36. Then next one is a card is drawn from a pack bearing numbers from 1 to 25. 1 ते 25 नंबर टाकलेले आहेत कार्डवर. त्याच्यातलं एक कार्ड काढलं तर पॉसिबिलिटी काय येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे कितीपर्यंत द्यायचे? 25. and therefore NS is equals to how much? It is 25. Then a card is drawn from well-shaped pack of 52 playing cards. Diamond, okay, diamond एक तर बघा डायमंड एक येईल, सेकंड थर्ड 4 5 6 7 8 9 10 जॅक क्वीन किंग, किंवा स्पेडचा एक येईल, सेकंड थर्ड 4 5 6 पर्यंत येईल. यापैकी काही पण येईल ना, काय येईल सांगू शकत नाही आपण. 52 मधलं कोणतं पण येऊ शकतं. and therefore there are how many possibilities are there? 52 possibilities are there, and therefore we have to write NS is equals to 52. NS is equals to 52. Then next one is 5.1 question number 1. How many possibilities are there in each of the following? Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. अजंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर. लोणार सरोवर माहिती आहे ना. देन ताडोबा वाईल्ड लाईफ, बरोबर हे माहिती आहे तुम्हाला, ताडोबा अभयारण्य. आंबोली, रायगड, माथेरान. देन आनंदवन. आनंदवन कुठे माहिती आहे ना, ते कुष्ठरोग्यांचं हे आहे ना आनंदवन. देन काय विचारलं आहे? The place to be covered during vacation. How many places are there? Ajanta, Mahabaleshwar, Lonar Sarovar, Tadoba, Sanctuary, Amboli, Raigad, Matheran, Anandavan. किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 8 आहेत ना. There are 8 places are there.
मग आता याची पॉसिबिलिटी किती येतील सांगा? 8 पॉसिबिलिटी येतील ना. एकावेळी 8च्या 8 जाणार नाही, तो एकावेळी कुठे जाणार आहे? एकाच ठिकाणी जाणार, बरोबर. कोणत्या ठिकाणी जाणार आपल्याला माहीत नाही. अँड देअरफॉर देअर आर हाऊ मेनी पॉसिबिलिटीज? 8 पॉसिबिलिटीज. अँड देअरफॉर वी कॅन राईट टोटल नंबर ऑफ वेज एनी वन प्लेस कॅन बी चोजन इज 8 वेज. 8 पैकी कोणती पण ती काय करू शकते? चूज करू शकते. ओके. नाऊ एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. कोणता पण दिवस घ्यायचा ठरवला डे, तर कोणता पण आपण घेऊ शकतो. देअर आर हाऊ मेनी डेज? 7 डेज. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. द टोटल नंबर ऑफ डे कॅन बी चूजन रँडमली इन अ वीक आर 7 डेज. हाऊ मेनी डेज? 7 डेज. देन सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड. आता 52 कार्ड्स आहे, त्याच्यातलं कोणतं पण एक घ्यायचं, तर असे किती कार्ड येतील? पॉसिबिलिटी 52 येतील ना. अँड देअरफॉर वी कॅन राईट total number of ways a card can be chosen among the 52 cards randomly is equals to 52. Then one number from 10 to 20 is written one on each card. Select one card randomly. म्हणजे एका कार्डवर एक एक नंबर लिहिला आहे. फर्स्ट कार्डवर फर्स्ट नंबर, सेकंड कार्डवर सेकंड नंबर, कळलं. थर्ड कार्डवर थर्ड नंबर. तर याच्यातला कोणता पण एक कार्ड घ्यायचा आहे रँडमली. तर किती येतील अशा पॉसिबिलिटीज? फ्रॉम 10 to 20 म्हटलं सर. इथे 10, इथे 20, इथे 30, असे किती येणार पॉसिबिलिटी? 10 पॉसिबिलिटी, बरोबर ना. नाही, 10 to 20 म्हणजे 11 पॉसिबिलिटी येतील, बरोबर का. कसं 11 आलं कळलं का? बघा 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. देअर आर 11 नंबर्स. कसे 11 आले? 11 to 20 10 झाले, आणि हा 10 आहे 1, 11 झाले. And therefore total number of ways a card can be chosen randomly is equals to 11. For each of the following experiments, write sample space S and number of sample points S. Number of sample points म्हणजे त्याच्यामध्ये किती आहेत नंबर ते लक्षात घ्या. हां, 1 कॉइन अँड 1 डाय शो थ्रो सायमल्टेनियसली. आता 1 कॉइन म्हणजे एक कॉइन आहे तुमच्याकडे आणि एक डाय आहे. हे एका वेळी फेकले तर काय काय येऊ शकतं? बघा, डायवरचा 1 येऊ शकतो, कॉईनवरचा हेड येऊ शकतो, बरोबर. डायवरचा 1 येऊ शकतो, कॉईनवरचा टेल येऊ शकतो. डायवरचा 2 येऊ शकतो, कॉईनवरचा हेड येऊ शकतो. याचा 2 येऊ शकतो, याचा टेल येऊ शकतो. नंतर काय येणार? 3 हेड 3 टेल, बरोबर. 4 हेड 4 टेल. लक्षात येत आहे? याच्यावरचा हेड 4, याच्यावरचा 4, याच्यावरचा हेड, याच्यावरचा 4, याच्यावरचा टेल. देन 5 हेड 5 टेल असं येऊ शकतं. 6 हेड 6 टेल, बरोबर. म्हणजे किती पॉसिबिलिटी झाल्या? बघा इथे कसं दिलं? H1, H2, H3, H4, H5, H6, T1, T2, T3, T4, T5, T6. टोटल हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर? 12 पॉसिबिलिटीज. म्हणजे हेड येणार, याच्यावरचा 1 येणार, हेड येणार, याच्यावरचा 2 येणार, असं. म्हणजे किती झाले? NS किती झाले? सॅम्पल पॉईंट्स आणि किती झाले? याला बोलायचं सॅम्पल पॉईंट्स. हां, मोजवायचे ते किती झाले? NS 12 झाले. 2 डिजिट्स नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 2, 3 अँड 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. आता एक लक्षात ठेवा, 2, 3, 5 म्हणजे 3 टीम्स आहेत समजा, इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका. त्यांच्यामध्ये मॅच लावायचे आहे, तर किती मॅच लावता येईल असा प्रश्न आहे थोडक्यात. बघा म्हणजे कसं करायचं जरा लक्ष द्या. 2, 3, 5 असे लिहून घ्यायचे, लक्षात घ्या. आता पहिलं काय करायचं? हा 2 घ्यायचा. 2 बरोबर 3ची मॅच होईल, कळतंय? 2, 3ची एक मॅच होईल. देन 2 आणि 5ची होईल. पहिले 2च फक्त लक्षात घ्यायचे. 2 आणि 5 2 मॅच झाल्या. आता बघा 3ची मॅच 2 बरोबर होईल, 3ची 5 बरोबर होईल. म्हणजे काय येणार? 3, 2. बघा 3ची 2 बरोबर होणार, 3ची 5 बरोबर मॅच होणार. 3 अँड 5. आता काय राहिलं बघा? 5, 2. आता 5, 2 ऑलरेडी झाली आहे ना इथे बघा. 2, 5 झाली आहे, पुन्हा होणार नाही. 5, 3 झाली आहे का? बघा झाली आहे, ती पण झाली आहे. मग किती मॅच झाल्या बघा? 1, 2, 3 आणि 4 मॅच, बरोबर. म्हणजे आपण 4 प्रकारे याचे ग्रुपिंग करू शकतो. कसं करणार? 2, 3, 2, 5, बरोबर. 3, 2, 3, 5. 3, 5 राहिला ना आपला, एक मिनिट. 2, 3, 2, 5. 3, 2, 3, 5. त्यानंतर 5, 3 राहिलं ना, 5, 3 एक येईल. 5, 3 आणि 5, 2. 5, 3, 5, 2 रिपीट नाही होत आहे, बरोबर ना. किती झाले? 6 टाईप झालं बघा.
2 3 2 5 3 2 3 5 5 2 5 3 म्हणजे 23 25 32 35 52 आणि 53 नंबर वेगवेगळे आहेत ना. 2 डिजिट नंबर म्हटला इथे म्हणून आपण बघा नंबर वेगवेगळे झाले, रिपीट होत नाही आहे. म्हणजे एन एस इज इक्वल्स टू किती येणार 6. द ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन अ डिस्क. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. आता इथे ॲरो तुम्ही इथे जत्रेमध्ये बघितलं असेल, असं हे असतं, ते फिरत असतं. लोक इथे असे पैसे लावतात, ज्याच्यावर येईल त्याच्या चौपट पाचपट पैसे लोकांना मिळतात. त्याला जुगार म्हणतात थोडक्यात, बरोबर. मग आता इथे ॲरो जो आहे तो कशावर पण स्टॉप होऊ शकतो की नाही. एक तर रेडवर होईल, पर्पलवर होईल, ग्रीनवर होईल, ब्ल्यूवर होईल, येलोवर किंवा ऑरेंजवर. मग आपण काय लिहायचं, सॅम्पल स्पेस. एसला काय बोलायचं सांगा, सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू रेड, पर्पल, ग्रीन, ब्ल्यू, येलो अँड ऑरेंज. 1 2 3 4 5 6 म्हणून एन एस इज इक्वल्स टू काय लिहायचं आपल्याला 6. कळलं. देन थर्ड क्वेश्चन, इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5च्या पट्टीमध्ये असलेली, 5च्या टेबलमध्ये. बघा डेट पहिली बघा 1, देन 2, देन 3, देन 5 4 जा 20, 5 5 जा 25 अँड 5 6 जा 30. बरोबर. किती झाल्या बघा 6 येतात ना, पुढे येत नाही. मग आता इथे काय येणार बघा, कोणते कोणते डेज येत आहेत बघा. 5 मार्च ट्यूजडे, त्यानंतर 10 मार्च, 15 मार्च, 20 मार्च, 25 मार्च अँड 30 मार्च. त्याचे डे विचारले. डे कोणते आहेत बघा, ट्यूजडे, संडे, फ्रायडे, वेनसडे, मंडे अँड सॅटरडे. हाऊ मेनी डेज आर देअर, 1 2 3 4 5 अँड 6. अँड देअरफॉर युअर आन्सर इज एन एस इज इक्वल्स टू 6. फॉर्म अ रोड सेफ्टी कमिटी ऑफ 2 फ्रॉम 2 बॉईज. 2 बॉईज म्हणजे B1 B2 नाव आहे त्यांची. 2 गर्ल्स G1 G2. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द सॅम्पल स्पेस. आता कमिटी ऑफ 2 बॉईज म्हणजे काय बघा, B1 B2. कमिटी ऑफ 2 गर्ल्स G1 G2. कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल्स. एक बॉय आणि एक मुलगी घ्यायची असेल तर कसे बनतील बघा, B1 G1, B1 G2, B2 G1 अँड B2 G2. बघा या B1चं या दोघांची जोडी लावायची आणि B2ची पण या दोघांची जोडी लावायची. बरोबर. एक मुलगा एक मुलगी, असे किती जोड्या येतील, 4 पेअर्स. ओके. मग सॅम्पल स्पेस काय येणार बघा, B1 B2, B1 G1, बरोबर, B1 G2, B2 G1, B2 G2 अँड G1 G2. किती झाले, 1 2 3 4 5 6. बरोबर. 1 2 3 4 5 6 झाले. बरोबर का. म्हणजे इथे सॅम्पल स्पेस एन एस किती येणार, एन एस इज इक्वल्स टू 6. इथे रिकमी एन एस सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू हाऊ मच, इट इज 6. राईट द सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन एस फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट्स. ऑल्सो राईट इव्हेंट्स ए बी सी इन द सेट फॉर्म अँड राईट एन ए एन बी एन सी. आता एन ए म्हणजे काय आधी सांगतो, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए दॅट इज एन ए, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी दॅट इज एन बी, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी दॅट इज एन सी. इव्हेंट ए काय बघा, अ डाय इज रोल. एक डाय टाकला तर काय येणार बघा, डाय टाकला आपण तर एस काय येईल, डाय टाकला तर बघा डायमध्ये फ्रॉम 1 to 6 असतात, 1 to 6. बरोबर. एस येणार 1 to 6. इवन नंबर ऑन अप्पर फेस. आता इव्हेंट ए काय विचारला आहे, इवन नंबर ऑन अप्पर फेस. इवन नंबर 1 to 6 मध्ये बघा 1 2 3 4 5 6. इवन नंबर म्हणजे काय येणार, फक्त 2 4 अँड 6. म्हणजे इव्हेंट एचा आन्सर काय येईल, 2 4 6. इव्हेंट बी काय, ऑड नंबर ऑन अप्पर फेस. ऑड नंबर म्हणजे कोणते आहेत, 1 3 अँड 5 दॅट आर ऑड नंबर्स. प्राईम नंबर्स. प्राईम नंबर कशाला बोलायचं, त्याला फक्त त्याच नंबरने डिवाइड होतं. कोणते येणार फक्त प्राईम नंबर, 2 3 आणि 5. का प्राईम नंबर आहे, बिकॉज दिस नंबर आर डिव्हिजिबल बाय ओनली दिस नंबर अँड 1. मग आता बघा पहिलं मी सांगितलं तसं आहे का, वेन डाय इज थ्रोन 1 2 3 4 5 6 एन एस इज इक्वल्स टू 6. आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन, इवन नंबर ऑन अप्पर फेस दॅट इज 2 4 अँड 6 इवन नंबर. आता इथे काय काढायचं बघा, पी ए कसा काढायचा इथे लक्ष द्या. प्रोबॅबिलिटी ऑफ ए, पी ए, हाऊ टू फाइंड आउट पी ए. पी ए इज इक्वल्स टू, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ए अपॉन एन एस. फॉर्म्युला इज
NA, here NA upon NS, NA upon NS. Your NA is how much? NA is 3 upon 6, that is 3 1 is 3, 3 2 is 6, and therefore probability of A is 1/2. कसं काढलं कळलं? काय फॉर्म्युला आहे? NA upon NS. Then second is odd number on the upper face. इथे प्रोबॅबिलिटी कशी आहे सांगा? P of B, बरोबर? P of B is equals to NB upon NS. Here it is NB upon NS. NB is how much? NB is 3, NS is 6, and therefore it is 3 1 is 3, 3 2 is 6. Then prime numbers on the upper face. Prime number कोणते आहे? 2 3 5. इथे पण प्रोबॅबिलिटी कसं आहे ना? P of C is equals to काय ना? NC upon NS. P of C is equals to NC upon NS. Now NC is how much? 3, NS is 6, and therefore the answer is 1/2. Which are the square numbers? 1 4 9 25 36 49 64 81 100. 11 square is 121. It is also square number. 12 square is 144. This is also square number. These are known as square numbers. Why they are called square number? Because square root of this number is possible. Next question is 2 dice are rolled simultaneously. आता आपण किती डाईस टाकले आहेत? 2 डाईस, बरोबर? आता 2 डाईस टाकले तर मगाशी मी सांगितलं होतं बघा, पहिलं काय लिहावं लागेल आपल्याला? एस कसा लिहिणार? तर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2, बरोबर ना? ते लिहिता येईल. बघा एस कसा लिहायचा? एक मिनिट. एस इज 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. That is your what? Sample space, that is S. Okay. Now your first question is, see your first question. The sum of the digits on upper faces is multiple of 6. What is mean by multiple of 6? म्हणजे 6च्या टेबलमध्ये, म्हणजे त्यांची ॲडिशन किती पाहिजे बघा? 6 12 18 अशी ॲडिशन पाहिजे, कळलं? मग आता बघू आपण 6 12 18 कशामध्ये येते बघा. इथे ॲडिशन 1 + 1 2 नाही आहे, 1 + 2 नाही, 1 + 3 नाही, 1 + 4 नाही. बघा 1 + 5 6 येते. अजून बघा 2 + 4 6, देन 3 + 3 6, देन 4 + 2 6. ओके. 12 कशात येते बघा? आणि इथे 6 11, 6 + 1 नाही. इथे आहे बघा 6च्या टेबलमध्ये येणारे 5 + 1 6, देन 12 येते का? हां 6 + 6 12. याचा अर्थ कळलं का आधी तुम्हाला? बघा 6च्या टेबलमध्ये येणारे सगळे बघा काय म्हटलं इथे? अप्पर पेसेज मल्टिपल ऑफ 6, म्हणजे 6 ॲडिशन पाहिजे, 12 पाहिजे, यापैकी कोणती पण पाहिजे बघा. आता इथे पण कसं केलं बघा पुन्हा एकदा. 5 + 1 6, 2 + 4 6, 3 + 3 6, 4 + 2 6, 5 + 1 6, अँड 6 + 6 6 12. 6च्या टेबलमध्ये येतं. अजून काय येतं की याच्यापैकी 6च्या टेबलमध्ये नाही आहे? म्हणजे काय येणार याचा आन्सर बघा किती आले? 1 2 3 4 5 6 आले ना? मग इथे लिहायचं ते बघा 1 5 2 4 3 3 4 2 5 1 6 6, म्हणजे NA = काय आलं? 6. मग आता समजा PA विचारला तर PA कसा काढणार? PA = प्रोबॅबिलिटी ऑफ A = काय ना? NA upon NA upon NS. Okay, NA upon NS. NA is 6 upon NS is 36. That is 6 1 is 6, 6 6 is 36. Your answer is 1/6. That is NA upon NS, 1/6. Then next question is second question. Question number second. What is question second here? The sum of the digits on upper faces is minimum 10. आता याचा अर्थ आधी समजून घ्या. What is mean by minimum 10? म्हणजे मिनिमम 10 पाहिजे, 10पेक्षा जास्त चालेल. लक्षात ठेवा
ज्यांना समजत नाही त्यांनी मराठीत लिहून ठेवा. मिनिमम 10 म्हणजे कमीत कमी 10 पाहिजे. 10पेक्षा जास्त किती पण चालेल, म्हणजे 11 चालेल, 12 चालेल. लक्षात आलं? हे लक्षात ठेवा, इथे फसता तुम्ही. मग आता आपण बघूया मिनिमम 10 कुठे आहे. बघू हा, इथे मिनिमम 10 बघा. 4 + 6 10 आहे ना. देन 5 + 5 10. मग आता 10च्या पेक्षा जास्त चालणार आहे. 5 + 6 11. देन 6 + 5 11. 6 + 4 10. 6 + 6 12. म्हणजे किती झाले बघा. 1 2 3 4 5 6. हे 6 तिथे लिहायचे. 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6. किती झाले. NB = 6. देन इव्हेंट सी काय बघा. द सेम डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज मिनिमम. सॉरी, द सेम डिजिट ऑन बोथ द अप्पर फेसेस. सेम डिजिटला सोपं आहे. काय येणार. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. सेम डिजिट म्हणजे कळतं आहे ना. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 and 6 6. दॅट इज सेम डिजिट. म्हणजे NC = काय येणार. 6. समजा PC विचारला तर कसं येणार. NC/NS 6/36. म्हणजे 1/6 येईल PC. ओके. प्रोबॅबिलिटी ऑफ C. देन नेक्स्ट क्वेश्चन इज 3 coins आर टॉस सायमल्टेनियसली. 3 coinsचं मी तुम्हाला मागाशी सांगितलं आहे कसं लिहायचं. ओके. कसं लिहिणार. HHH HTH THH TTH HHT THT THT HTT THT and TTT. That is NS = 8. Now your question is first to get at least 2 heads. आता ॲटलिस्टचा मिनिंग काय. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 2 हेड पाहिजे. लक्षात येतं आहे. जास्तीत जास्त किती पण चालतील. जास्तीत जास्त किती पण चालतील. कमीत कमी 2 हेड पाहिजे. तर बघा पहिल्या याच्यामध्ये कमीत कमी 2 हेड आहेत. म्हणजे HHH येईल. याचा आन्सर कसं येईल. पहिलं HHH. इथे बघा 2 आहेत. म्हणजे HTH हे पण येईल. अजून काय येईल बघा. इथे आहेत का 2 हेड. आहेत ना. THH. अजून THH हे पण येईल. बरोबर. अजून काय येईल. इथे 2 हेड आहेत का बघा. नाही. इथे 2 हेड आहेत. म्हणजे काय येणार. HHT. का कळतं आहे ना. 2 हेड पाहिजेत आपल्याला. इथे आहेत का. नाही. इथे नाही. इथे नाही. म्हणजे किती आले आन्सर आपले. 1 2 3 4. बरोबर. मग इथे लिहायचं बघा. HHH HTH THH and HHT. किती झाले. 4. म्हणजे NA = 4. कंडिशन फॉर B इज. कंडिशन फॉर B. व्हॉट इज द कंडिशन फॉर B हिअर. टू गेट नो हेड. हेड नको आपल्याला. अजिबात हेड नको आहे. म्हणजे काय येणार. फक्त TTT येणार ना. बघा इथे हेड आहे. इथे आहे. इथे आहे. इथे आहे. इथे आहे. इथे आहे. इथे आहे. TTT. याचा आन्सर काय येईल. फक्त TTT. म्हणजे NB = किती येणार. 1. देन C. टू गेट हेड ऑन सेकंड कॉईन. आता जरा लक्ष द्या. हेड ऑन सेकंड कॉईन म्हणजे याचा अर्थ सेकंड नंबरला हेड पाहिजे. आता इथे बघा पहिल्यामध्ये सेकंड नंबरला हेड आहे. इथे आहे का. नाही. इथे आहे. नाही. इथे आहे. इथे आहे का. आहे. म्हणजे काय येणार. 1 2 3 4. हेड ऑन सेकंड. बरोबर. कॉईन. म्हणजे आन्सर किती येईल त्याचं. 1 2 3 4. म्हणजे NC = 4. 2 digit numbers are formed using digits 0 1 2 3 4 5 without repetition of the digits. आता हे कसं करायचं. रिपिटेशन डिजिट्सचं होता कामा नये. आणि 2 डिजिट नंबर याच्यापासून बनवायचे आहेत. तर आता इथे काय मेथड आहे माझी बघा. काय काय आहे बघा. पहिलं 0 आहे. 1 आहे. 2 आहे. 3 आहे. 3 4 and 5. आता 0पासून काय नंबर बनत नाहीत. म्हणजे 0 सोडून द्या. हा 2 डिजिट नंबर पाहिजे ना. म्हणून आता काय करायचा. 1 घ्यायचा पहिल्यांदा बघा. 1 0 म्हणजे काय बनणार. 1 0 मीन्स 10. फर्स्ट नंबर इज 10. देन 1 2 म्हणजे 12. ओके. देन 1 3 म्हणजे 13. 1 फक्त घ्यायचा पहिला. नंतर 1 4 म्हणजे 14. देन 1 5. कळतं आहे. म्हणजे मी काय केलं. पहिला 1 घेतला. 1 0 1 2 1 3 1 4 1 5. आता 2 पहिला घ्या. काय ना. 2 1 2 0. बरोबर. 2 पहिला घेतलं तर काय बघा. 2 1 2 0. देन 2 3. बरोबर. 2 3. देन 2 4.
2 4, ओके. देन 2 5 2 5, बरोबर. आता काय पहिला घ्यायचा, 3 घ्यायचा, म्हणजे कसा होणार 3 0 3 1 3 2 3 4 3 5, कळलं. नंतर 4 पहिला घ्यायचा, म्हणजे काय येणार 4 0 4 1 4 2 4 3 4 5. नंतर 5 पहिला घ्यायचा, मग काय येणार 5 0 5 1 5 2 5 3 5 4. पण 5 5 घ्यायचा का नाही घ्यायचा, काय म्हटलं इथे बघा, विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट्स. 5 5 घ्यायचा नाही, फक्त 5 1 5 0 5 1 5 2 5 3 अँड 5 4. लक्षात आलं, एवढेच नंबर येतील. मग आता नंबर कसे येतील बघा, 10 12 13 14 15 20 21 23 24 25 30 31 32 34 35 40 41 42 43 45 50 51 52 53 54. बघा मी 55 घेतला का नाही घेतला, का नाही घेतला, डिजिट्सचं रिपिटेशन होतं. म्हणजे डिजिट किती बनले, एकूण नंबर किती बनले, 2 डिजिट 25. अँड देअरफॉर NS इज इक्वल्स टू 25, बरोबर. नाव कंडिशन ए इज द नंबर फॉर्म इज इव्हन नंबर. आता इव्हन नंबर याच्यातले कोणते आहेत बघा. इव्हन नंबर कसे ओळखायचे, तर युनिट प्लेसला 0 2 4 6 आणि 8 असेल तर त्याला काय बोलतो आपण, इव्हन नंबर. आता बघा कुठे कुठे आहे, इथे 1 2 3 4 5 6, देन दिस इज 7 8 9 10 11 12 13. किती आहेत नंबर, 13 नंबर्स आहेत, बरोबर. 10 12 14 20 24 30 32 34 40 42 50 52 54. देर आर how many numbers, 13 numbers, okay. Then second question is, see question second, एवढाच आहे का क्वेश्चन, एक मिनिट. सेकंड क्वेश्चन काय बघू, दिस इज B. द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे 3च्या टेबलमध्ये असणारे कोणते कोणते आहेत बघा, 12, देन 15 3 5 जा 15, देन 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 10 जा 30, देन 42 3च्या टेबलमध्ये येतो. काय येतो सांगा, 4 + 2 6 येतो 3च्या टेबलमध्ये, म्हणून 45 पण येईल, अजून 51 येईल, 5 + 1 6 येतो, 53 नाही 54 येईल, बरोबर. म्हणजे सगळे 3च्या टेबलमध्ये येणारे नंबर आहेत, ते लिहिता येतील. कोणते येणार, 12 15 21 24 30 42 45 51 आणि 54. हे कसे आले कळलं का, 4 + 2 6ला 3ने डिवाईड होतं म्हणून 42ला 3ने डिवाईड होतं, 4 + 5ला 9ने 3ने डिवाईड होतं म्हणून 45ला 3ने डिवाईड होतं. 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. मग आता किती झाले, NB इज इक्वल्स टू 9. नाव कंडिशन फॉर इव्हेंट C. द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. 50पेक्षा मोठे नंबर कोणते कोणते आहेत ते बघायचे, लिहायचे. कोणते आहेत, 51 52 53 अँड 54. 55 का नाही कळलं, रिपिटेशन होता नाही म्हणून, म्हणजे NC इज इक्वल्स टू किती आलं, 4 आलं. फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन. आता 3 मेन आहेत, जरा लक्ष द्या. त्या मेनला मी मानतो, सपोज एक काम करतो मी, नाउ सी फ्रॉम द 3 मेन अँड 2 वुमेन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म. आता बघा, आपण 3 मेन आहेत त्याला काय मानलं, M1 M2 अँड M3. वुमेनला काय मानलं, W1 अँड W2, बरोबर. हे झाले 3 मेन अँड 2 वुमेन. आता बघा, कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म. आता 2-2ची कमिटी आपण बनवायची म्हटली तर आपला S काय येईल बघूया. S इज इक्वल्स टू, पहिलं काय बघा, आपण आपली मेथड कशी आहे बघा. पहिला M1 घ्यायचा, याने सगळ्यांना हे करायचं, म्हणजे काय ना M1 M2, बरोबर. M1 M2 पहिली जोडी झाली. मग M1 M3 बरोबर जाईल, म्हणजे M1 अँड M3 सेकंड पेअर, ओके. नंतर आता M1 कोणाबरोबर जाणार, ह्या W1 बरोबर, M1 W1, ओके. देन M1 कोणाबरोबर जाईल, W2 बरोबर, म्हणजे M1 आणि W2, ओके. M1 संपला. आता M2 घेऊया. M2 M1 ऑलरेडी झालं आहे, पुन्हा येणार नाही जोडी ती, म्हणजे M2 कोणाबरोबर जाणार आता, M3. पुढे पुढे जायचं, कळलं का, मागे नाही जायचं. म्हणजे काय ना, M2 अँड M3.
ओके, बघा कसं करतं हे, लक्ष द्या. पुढे जायचं. मग M2 अँड W1. नेक्स्ट पेअर इज M2 अँड W1. देन नेक्स्ट पेअर इज M2 अँड W2. M2 अँड W2. नाव नेक्स्ट पेअर आता काय घ्यायचं, M3. मागे नाही जायचं आता, M3 आणि W1. बरोबर. नेक्स्ट पेअर इज M3 अँड W1. नेक्स्ट इज M3 अँड W2. नेक्स्ट पेअर इज M3 अँड W2. आता काय राहिलं बघा, M3 W2 झाला. आता राहिलं काय बघा, M3 झाला. आता W1 मागे नाही जायचं, म्हणजे W1 अँड W2. लास्ट काय येणार, W1 अँड W2. किती बनले बघा पेअर्स, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पेअर्स बनल्या. बरोबर. बघा मी खाली पुन्हा लिहून घेतो 10 पेअर्स. 10 पेअर्स. सी हाऊ मेनी पेअर्स आर देअर, 10 पेअर्स. कळलं. M1 M2 M1 M3 M1 W1 M1 W2 M1 M3 कशा केल्या मी आत्ता सांगितलं तुम्हाला. बरोबर. देअर आर 10 पेअर्स. इव्हेंट ए इज देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमेन मेंबर. आता त्याच्यापैकी कमीत कमी एक वुमेन पाहिजे, म्हणजे एक मुलगी पाहिजे. बघा आता याच्यामध्ये कुठे कुठे मुली दिसत आहेत, इथे दिसत आहेत का, नाही इथे नाही. इथे बघा हा 1 वुमेन आहे ना, W आहे ते घ्यायचं. M1 W1. बघा M1 W1. M1 W2 M1 W2. इथे येणार का, M1 M3 नाही येणार, वुमेन नाही आहे. M2 W1 M2 W1. इथे वुमेन आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. कळलं. म्हणजे किती झाले, 1 2 3 4 5 6 7. NA इज इक्वल्स टू काय मग 7. कळलं. कंडिशन बी, 1 मॅन 1 वुमेन कमिटी टू बी फॉर्म, म्हणजे एक माणूस आणि एक स्त्री असं पाहिजे. आता बघा इथे 1 मॅन 1 वुमेन. हे बघा इथे M1 W1 M1 W2. इथे दोन्ही माणसंच आहेत. M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. इथे मात्र चालणार नाही. म्हणजे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6. असं काय घेतलं, कळलं. एक माणूस आणि एक स्त्री पाहिजे, म्हणजे 1 2 3 4 5 6. बरोबर. मग आता इथे बघा लिहिलं 1 2 3 4 5 6 6. कंडिशन सी इज देअर शुड नॉट बी वुमेन मेंबर, म्हणजे एक पण स्त्री नको आहे आपल्याला. आता स्त्री नको म्हणजे कोण येणार, सगळी माणसं पाहिजे. बघा M1 M2 M1 M3. त्यानंतर अजून कुठे आहे बघा, M2 M3. त्यानंतर बाकीमध्ये आहेत वुमेन, म्हणजे किती येणार, फक्त 3च येणार. बरोबर. फक्त माणसावाले किती येत आहेत, 3च येतात. म्हणजे NC इज इक्वल्स टू किती येईल, 3. 1 कॉईन अँड 1 डाईस आर थ्रोन सायमल्टेनियसली. आपण मगाशी बघितलं होतं बघा, काय त्याच्या वेळी T1 T2 T3 T4 T5 T6. नंतर काय येणार, टेल 1 झालं. आता टेल नंतर काय येतं, शापा किंवा काटा ना. एक आयदर टेल कम्स और हेड कम्स, म्हणजे H1 H2 H3 H4 H5 H6. बघा इथे लिहिलं H1 H2 H3 H4 H5 H6 T1 T2 T3 T4 T5 T6. अ कॉइन इज टॉस अँड राईज थ्रोन. मग NS किती झाला, 12. आता कंडिशन फॉर इव्हेंट ए काय बघा, टू गेट हेड अँड अन ऑड नंबर. हेड आणि ऑड नंबर पाहिजे बघा. म्हणजे काय येणार, 1 हा ऑड नंबर आहे की नाही, म्हणजे H1 H3 आणि H5. काय येईल, फक्त H1 H3 H5. कळलं का. हेड आणि ऑड नंबर पाहिजे, म्हणजे काय येणार H1 H3 H5. म्हणजे NA किती झाला, 3. कंडिशन फॉर इव्हेंट बी, टू गेट अ हेड अँड ऑर टेल अँड इव्हन नंबर. हेड पण चालेल, टेल पण चालेल, पण इव्हन नंबर पाहिजे. बघा इव्हन नंबर म्हणजे काय येणार, H2 H4 H6 T2 T4 T6. असे का घेतले, कारण इव्हन नंबर कशाला बोलतात आपण, 2च्या टेबलमध्ये येणार आहे. कळलं का. हेड पण चालणार आहे, टेल पण चालणार आहे. म्हणजे एकूण किती आले, 6 आले. बघा NB इज इक्वल्स टू 6. नाव कंडिशन फॉर इव्हेंट सी, नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. अप्पर फेसचा नंबर 7पेक्षा ग्रेटर पाहिजे. एक तरी नंबर 7पेक्षा ग्रेटर आहे का, नाही. कारण काय, आपला जो डाय असतो त्याच्यावर जास्तीत जास्त किती नंबर असतात, 6. म्हणजे इथे काहीच येणार नाही. जेव्हा काहीच येत नाही तेव्हा त्याला काय बोलतात, नल सेट. अँड देअरफॉर NC इज इक्वल्स टू 0. नंबर ऑफ एलिमेंट्स आर 0. आणि म्हणून त्याला काय बोलतो आपण, नल सेट.